कोल्हापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार एक 4 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही दाखवलाच होता। त्याची पुढची आवृत्ती किंवा त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो होतो। महानगरपालिकेनं एप्रिलमध्ये कंत्राटी टिप्पर चालकाचं कॉन्ट्रॅक्ट काही कंपन्यांना दिलं होतं। एकूण 254 टिप्पर चालक पुरवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं। यापैकी आजपर्यंत कंपनीनं फक्त आणि फक्त 180 ते 190 टिप्पर चालक पुरवायचं काम केलं आहे। म्हणजे जवळपास 254 वजा 180 जर धरलं तर जवळपास 60 ते 65 बोगस कर्मचारी दाखवून या कंपन्यांनी महानगरपालिकेकडनं पैसे उकळायचं काम सुरू केलेलं आहे। गेले एप्रिल 2024 पासून अशा पद्धतीचं दर महिन्याला 64 कामगार जे जवळपास 25,300 प्रति कामगार या हिशोबानं जर आपण हिशोब घातला तर आज अखेर 1.5 कोटीचा ढपला या कंपन्यांनी पाडलेला आहे। याच्या संदर्भात उपायुक्तांच्या केबिनमध्ये आज आमची चर्चा झाली। त्यांना त्याबाबतचे ठोस पुरावे आज आम्ही दिलेले आहेत आणि लवकरच त्या कंपन्यांच्या विरोधामध्ये आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये या कंपन्यांचा कुठंतरी शिस्त लावायची या महानगरपालिकेला, या उद्देशानं या कंपन्यांचा ठेका रद्द व्हावा। त्यांच्याकडनं जे अतिरिक्त 60-65 कामगारांचं जे काही पेमेंट त्यांनी महानगरपालिकेकडनं फसवून घेतलेलं आहे, खोटे रेकॉर्ड करून दाखल करून घेतलेलं आहे, तर ते पैसे परत मिळावेत। टिप्पर चालकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका वेळेत पैसे देवो अगर न देवो 7 ते 10 तारखेच्या दरम्यान प्रत्येक टिप्पर चालकाला पेमेंट मिळावं याच्यासाठी आम्ही आज आग्रह धरलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टींचे यश मिळाल्याशिवाय, या सगळ्या गोष्टी पुरेपूर टेंडरमधील अतिशर्तीच्या नियमानुसार न झाल्यास आम्ही एक मोठं आंदोलन उभा करतो आहे। आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हे जे काही डोमकावळे आहेत, जे यांनी खोट्या पद्धतीनं महानगरपालिकेकडनं पैसे घेतलेले आहेत, हे पैसे आम्ही नक्कीच वसूल करून दाखवू। उपायुक्तांच्या बरोबर चर्चा झाल्याप्रमाणे जवळपास अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाल्याप्रमाणे जवळपास 10 मुद्द्यांवर आम्ही चांगल्या पद्धतीनं ज्याला आपण कॉन्क्रीट एव्हिडन्स म्हणू शकतो असे त्यांच्यासमोर सादर केलेले आहेत। आणि या 10 मुद्द्यांच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये त्यानुसार टेंडरच्या अटी शर्तीनुसार कारवाई होणार। मग शिस्तभंगाची कारवाई असू देत, टेंडरची रद्द करायचं उल्लेख केलेला असू देत किंवा त्यांच्याकडनं वसुलीचा विषय असू दे, तर या सगळ्या विषयावर समाधानकारक चर्चा झाली असं म्हणायला हरकत नाही। आणि येणाऱ्या काळात महानगरपालिका त्यांना अल्टिमेटम देते की किती दिवसामध्ये तुमची वसुली लागणार, किती दिवसामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायला लागणार आहेत, अशा पद्धतीची नोटीस ते काढते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।